हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात माझा पर्सनल ट्रेड मी कशा प्रकारे एंट्री घेत असते आणि स्टॉक्स जे आहे मी आधीच काढून ठेवलेले असतात आदल्या दिवशीच. तर पर्टिक्युलर स्टॉकमध्येच एंट्री बनत असते, तर तिथे मी एंट्री घेते. कुठे घेते, काय सेटअप असतो, माझा टार्गेट काय असतो, माझा एस-एल काय असतो, कशा प्रकारे मी ट्रेड होल्ड करते, माझी सायकोलॉजी काय असते, ठीक आहे. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला डिसिजन चेंज करावे लागतात. जसं कॅन्डलचं नेचर बघून तुम्हाला प्रॉफिट बुक करावं की नाही करावं, की होल्ड करावं, ट्रेल करावं, स्टॉप लॉस ट्रेल करावा, प्रॉफिट आपण ट्रेल करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ट्रेड चालू असतं त्यावेळेला आपल्याला ते डिसिजन्स घ्यावे लागतात. तर तुम्हाला ह्या ट्रेडमधून काहीतरी व्हॅल्यू मिळेल अशी अपेक्षा करते. आणि हा आजचा जो ट्रेड आहे हा मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा एज्युकेशनल पर्पजनी इथे मी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल. तर जाऊया स्क्रीनवरती आणि बघूया. ओके, तर इथे आपण डाऊन साईडसाठी बघणार आहोत याला. एक तर हा इथूनच फिरेल, ठीक आहे. हा इथूनच फिरेल किंवा हा इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहे. तसं बघितलं तर याने याने अगदी ही गॅप होती ती फिल केलेली आहे, ठीक आहे. तर बघूयात, एकतर इथून फिरायला पाहिजे किंवा परत इथे जाऊन इथून रिजेक्शन घेऊन जर खाली मिळालं तर आपण याला इथून घेऊ शकतो, ठीक आहे. सो वेट करूयात, निफ्टीला बघून आपण डिसाईड करूयात की कुठे आपल्याला एंट्री प्लेस करायला पाहिजे. मला वाटत आहे हा इथूनच येऊ शकतो खाली. हा सेम कॅन्डलचा लो जर ब्रेक झाला तर आपण डाऊन साईडची एंट्री करू शकतो याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये जो आपण बघूया त्याच्यामध्ये विकलीवर जर तुम्ही याला बघाल तर या स्टॉकमध्ये बघा जो लो आहे तो ब्रेक झालेला आहे, ठीक आहे. तर आपण वॉर वगैरे आहे त्या हिशोबाने नाही, आपण आपल्या प्राईज ॲक्शनने इथे ट्रेड घेणार आहोत, ठीक आहे. प्राईज ॲक्शन यूज करूनच आपण ट्रेड घेणार आहोत. तर बघूयात, निफ्टी स्ट्रगल करते आहे वरती जायला. तर हा इथूनच फिरला पाहिजे. वेट करूयात. येस, आपण एंट्री घेतलेली आहे डाऊन साईड. बघूयात काय होतं या ट्रेडमध्ये. ओके, परत वरती निघतोय हा. कमी क्वांटिटीज आहेत, ठीक आहे. सो हा वरती जाऊन परत खाली जर आला तर आपण क्वांटिटीज ॲड करू शकतो याच्यामध्ये. की निफ्टी असं वाटत आहे रिकवर करून देईल इथपर्यंत. चालेल, आपल्याकडे तेवढ्या क्वांटिटीज नाहीत, कमी क्वांटिटीज आहेत. तर तेवढा लॉस दाखवणार नाही हा इथपर्यंत जरी गेला तरी होल्ड करेल, कारण की हा इथे जाऊनही फॉल करू शकतो. म्हणजे फॉलच येणार आहे इथून. आपली एकतर इथे किंवा इथे एंट्री जर मिळाली असते तर आणखी बेस्ट, ठीक आहे. तर बघूयात, इथूनच खाली आला असता हा तर आपल्याला चान्स मिळाला नसता डाऊन साईड एंट्रीसाठी. जी माझ्या
हिट करूयात. हा याचा लो जेव्हा ब्रेक करेल त्यावेळेला आपण क्वांटिटीज ह्याच्यामध्ये ॲड करूयात. डे लो जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेला. एक छोटासा सपोर्ट बनवलेला आहे आणि इथे किती वेळा इथूनच वरती गेला आहे तुम्ही बघू शकता. जर ब्रेक डाऊन झाला तर चांगला खाली येऊ शकतो. हा छोटीशी ट्रेंड लाईन फॉर्म केलेली आहे आणि की ट्रेंड लाईनवर सपोर्ट घ्यायला नाही पाहिजे आणि सपोर्ट जर घेतला तर परत इथपर्यंत हा जाऊ शकतो. या ट्रेंड लाईनच्या खाली आणि क्लोज करायला पाहिजे. एक्झॅक्टली ट्रेंड लाईनवर क्लोज केलं याने. ही कॅन्डल जर खाली क्लोज करेल तर बेस्ट आहे. चांगला खाली येऊ शकतो हा स्टॉक. निफ्टी पण खाली येते आहे. खूप जास्त टाईम स्पेंड करतोय कारण की निफ्टीने जी पहिली कॅन्डल केलेली आहे खूपच मोठी आहे आणि ऑलरेडी मुवमेंट झालेला आहे. कारण गॅप डाऊन झाला पहिले एवढा मोठा आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या वरती ग्रीन कॅन्डल. तर मुवमेंट जो मार्केटमध्ये व्हायचा तो ऑलरेडी झालेला आहे. आता निफ्टी हळूहळू खाली स्लाईड होत येऊ शकते आणि जे स्टॉक्स आहेत ठीक आहे, हा पण गॅपडाऊन, बाकी सगळे स्टॉक गॅपडाऊन करून पूर्ण रिकव्हरी आलेले आहेत आणि मुवमेंट झालेलं आहे. तर ते ह्या पर्टिक्युलर लेवलवरती येऊन काय करतात, कन्सॉलिडेशन करतात. आता हा जो स्टॉक आहे हा पण टाईम स्पेंड करतोय, हळूहळू खाली स्लाईड होताना आपल्याला दिसेल हा. ठीक आहे, फास्ट मुवमेंट जर निफ्टीने लो ब्रेक केला तरच फास्ट मुवमेंट येऊ शकते. ठीक आहे, स्टॉक्समध्ये सुद्धा निफ्टीने जर डे लो ब्रेक केला तर चालेल. अगदी छान क्लोज केलं पाहिजे या कॅन्डलने. डे लो ब्रेक झाल्यावरती आपण क्वांटिटीज ॲड करूया त्याच्यामध्ये. कॅन्डलने खाली तर क्लोज केलं आहे पण बघा वीक बनवून क्लोज केलेला आहे. म्हणजे बायर्स अजूनही याच्यामध्ये आहेत, पूर्णपणे निघालेले नाही आहेत. तर याला खाली जर यायचं आहे तर मोठी कॅन्डल एक्सपेक्टेड आहे आपल्याला. मोठी कॅन्डल पाहिजे आहे रेड चांगली, जिला वीक नसणार. ठीक आहे,
इथे जर आपण क्वांटिटीज ॲड केला तर आपण चांगला इथे म्हणजे आपल्याला लॉस होऊ शकतो. तर क्वांटिटी पण आपण केव्हा ॲड करू शकतो, जेव्हा कन्फर्मेशन राहील की हां, आता हा खालीच येऊ शकतो. ठीक आहे. त्याचसाठी मी सांगितलं की डे लो जर ब्रेक झाला डाउन साईड, तेव्हाच आपण क्वांटिटी ॲड करू शकतो. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता विक्स बनवत आहेत. सगळ्याच कॅन्डल्सला खालून विक्स आहेत. म्हणजे हा डाउन साईड येण्यासाठी रेडी होत नाही आहे अजूनही. ठीक आहे. सो वेट वॉच करूयात. मग ब्रेक डाऊन करतो आहे. डे लो जर ब्रेक झाला तर याच्यामध्ये एक एंट्री बनते आणि चांगला शार्प खाली येऊ शकतो हा. ठीक आहे. याच्यामध्ये बघा खालून विक्स नाही आहे या सगळ्याच कॅन्डल्सला, तर हा येऊ शकतो चांगला खाली. एंट्री आपण या डे लोच्या खाली कन्फर्मेशनसोबत घेऊयात. हा फुल टाइमपास करतोय. याच्यामध्ये टार्गेट काय असणार आहे? टार्गेट राऊंड लेवल. काय चाललंय काय मार्केटमध्ये? एक्झॅक्टली ट्रेंडलाईनवरून रिजेक्शन घेतोय. जर ब्रेकआउट केला तर वरती निघून जायला. इथूनच खाली जर याला हे ब्रेक करायचं आहे तर इथूनच याला खाली यावं लागेल. हा वरती जाऊन एक रिजेक्शन घेऊन खाली येऊ शकतो या लेवलवरती. ह्यासाठी अर्ली एंट्री घेऊ नये कधी पण. बघा एंट्री कुठे होती? या लेवलच्या खाली. आणि आपण जर अर्ली एंट्री घेतली असती लेवल ब्रेक होण्याच्याच आधी, तर आपल्याला आपला हा ट्रेड उलटा पडला असता. ठीक आहे. बघू शकता ह्याने हा 5 मिनिटाच्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट केलेला आहे. ठीक आहे. जर याला खाली यायचं आहे तर हा रिजेक्शन घेऊन खाली येऊ शकतो, किंवा वरती निघत आहे, क्लोज केलं, नेक्स्ट कॅन्डल रेड आहे, इथे येत असेल, परत ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज करत असेल तर लिक्विडिटी स्वीप झालेला आहे आणि हा आणखीच खाली येण्यासाठी रेडी आहे, हे आपण ह्या प्राईसवरून ओळखू शकतो. ठीक आहे. काय कन्सोलिडेशन आहे हा, बापरे. आज तसं बघितलं तर ट्रेडच नाही करायला पाहिजे. ट्रेड करायला नाही पाहिजे, पण मला हा चांगल्या लेवलवरती मिळाला. खूप मोठा गॅप डाऊन नव्हता. ठीक आहे. आणि गॅप पूर्ण कवर केली आणि नंतर रिजेक्शन कॅन्डल मिळाली, तर वाटलं की हा इथून खाली येऊ शकतो. बघूयात काय होते. निफ्टीमध्ये ग्रीन कॅन्डल आली आहे. ओ, बघा किती मोठी कॅन्डल बनली आहे याच्यामध्ये.
ओके. थोडं-थोडं येतो आहे स्लाईड करत-करत. निफ्टी पण बघा छान आलेली आहे हळू खाली. आता मोमेंट केव्हा येणार? जेव्हा डे लो ब्रेक होईल तेव्हा. ठीक आहे. तोपर्यंत हा स्लो हळूहळू खाली येऊन जाईल आणि इथे बघू शकता एक ट्रेंड लाईन बनवली आहे मी. तिला रिस्पेक्ट करतो आहे. परत इथे जाऊन इथून परत रिजेक्शन घेऊन खाली अशा प्रकारे हा डाउन साईड येऊ शकतो. ठीक आहे. लो बनवत. मोमेंट आहे हा एकदम कन्सोलिडेट करत आहे. हळू स्लाईड होत आहे. जसं सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं, की मोमेंट जो आहे गॅप डाऊनमध्ये झालेला आहे निफ्टीमध्ये पण. तर आता आता काय आहे, की एकतर सकाळी चांगल्या 2-3 कॅन्डल बनवल्या वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा खूप मोठ्या मोमेंटची आपण इथे आशा करू शकत नाही. का? कारण की मोमेंट गॅप डाऊनमध्ये झाला आहे. परत खालून रिकव्हरीसुद्धा आलेली आहे. या केसमध्ये काय होतं, की स्टॉक किंवा इंडायसेस जे आहेत ह्या काय होतात हळू खाली शिफ्ट होतात. ठीक आहे. हळू होतात. खूप मोठा मोमेंट आपण इथे एक्सपेक्ट नाही करायचा असतो. असं वाटत आहे सेकंड हाफ नंतर चांगला मोमेंट येऊ शकतो. वेट अँड वॉच करूया. चालू देऊयात आपल्या ट्रेडला. प्रॉफिटमध्ये आहे.
येस, हळूहळू आलंय. हा ब्रेक झाल्यावरती आपण क्वांटिटीज ॲड करूया त्याच्यामध्ये. एकाच जागेवरती मूव्ह करतोय हा. बापरे, काय मुवमेंट आहे हा. हम्म. ओके, निफ्टीमध्ये ट्रेंड लाईन जाते. ब्रेकआउट जर झाला तर निफ्टी परत एक वरच्या साईडला मुवमेंट दाखवू शकते, किंवा एक फेक ब्रेकआउट करून इथून लिक्विडिटी घेऊन परत खाली येण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. ठीक आहे, फेक ब्रेकआउट सुद्धा राहू शकतो हा इथे. ब्रेकआउट करते आहे निफ्टी. या लेवलच्या वरती निघाली तर परत डे हायपर्यंत जाण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. या लेवलच्या वरती सांगितल्याप्रमाणे इथे याने फॉल्स ब्रेकआउट केलेला. ठीक आहे, आणि परत सेम आपल्या या ट्रेंड लाईनला हा रिस्पेक्ट करतो आहे. ठीक आहे, निफ्टी इथे आपल्याला अशा प्रकारे चॅनल पण बघायला मिळू शकतो. निफ्टी या लेवलपर्यंत येऊ शकते, इथून परत वरती निघण्याचे चान्सेस आहेत, आणि सेम या चॅनलमध्येही मूव्ह करताना आपल्याला दिसेल. स्टॉकमध्ये तेवढी मुवमेंट नाही आहे आपल्या. चालेल, या डे लोच्या खाली जेव्हा येईल त्यावेळेला हा चांगला इथे
डाऊन साईड मुवमेंट करू शकतो. मोठ्या कॅन्डल्स बघायला मिळतील. बघूयात. क्वांटिटीज आपण अजूनही वाढवलेल्या नाही आहेत. ठीक आहे, कमी क्वांटिटीज आहेत म्हणून आपण हा पेशंटली होल्ड करू शकतो. खूप जास्त क्वांटिटीज असल्या की हा जेव्हा फ्लक्च्युएट होतो इथे त्यावेळेला आपल्याला खाली वर होतं की वापस फिरेल का? फिरलं तर मग आपण लगेच निघून जातो. ठीक आहे, स्टॉप लॉस घेऊन घेतो लागण्याच्या आधीच. म्हणून कमी क्वांटिटीजने अशा वेळेला होल्ड करायचं आणि एकदा कन्फर्मेशन मिळालं की हां आता खाली येऊ शकतो, त्यावेळेला मग आपण इथे छान क्वांटिटी ॲड करून इथे चांगला मोमेंट कॅप्चर करू शकतो. ठीक आहे. ही लेवल ब्रेक झाल्यावर आपण क्वांटिटीज ॲड करूया त्याच्यामध्ये. ऑलरेडी 3000चा प्रॉफिट आपल्याला चालू आहे, तर सेम क्वांटिटीज आपण ॲड करूया तिथे. 800 क्वांटिटीज या लेवलच्या खाली क्लोज केलं पाहिजे. आणि आता इथे मी एक जसं की पोझिशनल ट्रेड पण होल्ड करू शकतो आपण, कारण की तुम्ही बघितलं की खूप मोठ्या लेवलचा हा ब्रेक डाऊन आहे. ठीक आहे, तर इथून 3-4 दिवस ॲटलिस्ट हा खाली येताना आपल्याला दिसू शकतो. या लेवलच्या खाली क्लोज करेल तर पोझिशनल ट्रेडसुद्धा बनतो याच्यामध्ये. आणि निफ्टीमध्ये जो हा सपोर्ट आहे हा खूप मोठा सपोर्ट आहे. हा जर ब्रेक झाला तर निफ्टी आणखीच छान खाली येऊ शकते 3-4 दिवस. ठीक आहे, या लेवलच्या ब्रेकडाऊन नंतर. ₹3000 आपल्याला तसंही प्रॉफिट चालू आहे. त्याला ब्रेक करतोय लेवल. ओके, ब्रेक करतोय. आपण इथे क्वांटिटीज ओके थोडं लेट झालं. आपण 800 नाही, आपण 400 क्वांटिटीज ॲड करूयात. ओहो, ब्रेक डाऊन करून वरती निघतो आहे. तरी 3500पर्यंत आपल्याला दाखवलं होतं इथे प्रॉफिट. वरून ट्रेंडलाईन सुद्धा आहे आपली. खाली क्लोजिंग पाहिजे होती आपल्याला या लेवलच्या.
परत खाली हा निघेल तर आपण 400 क्वांटिटीज याच्यामध्ये ॲड करूयात. ऑलरेडी आपल्याला 3-3,500 रुपये प्रॉफिट दाखवलेला आहे आणि ठीक आहे. तर आता रिस्क घ्यायला नको. तर मोठी क्वांटिटी न घेता आपण छोटी क्वांटिटी ॲड करूयात इथे. कारण की ऑलरेडी हा एवढा आलेला आहे खाली, हळूहळू का होईना पण हा आलेला आहे खाली. ठीक आहे. डे लो ब्रेक केल्यावरती 1-2 कॅन्डल शार्प खाली येऊ शकतात. या हिशोबाने आपण इथे छोटी क्वांटिटीज ॲड करूयात. ठीक आहे. आणि ट्रेडच्या बाहेर मग आपण लवकरच निघून जाऊयात. आणि खाली क्लोज केल्यावरच क्वांटिटी ॲड करूयात आपण. चालेल. फॉल्स ब्रेकआउटसुद्धा राहू शकतो जसं इथे याने केलेलं आहे. ठीक आहे. एक्झॅक्टली डे लोवरून आपल्याला इथे काय दिसतंय, बाईंग दिसती आहे. आता इथे जे बायर्स आहेत ह्यांना हरवून जर हा खाली येत असेल तर शार्प फॉल येताना आपल्याला दिसू शकतो. ठीक आहे. हे जे बायर्स आहेत त्यांना हरवून हा खाली जर आला तर शार्प हा खाली येऊ शकतो. जशा प्रकारे इथे याने ब्रेकआउट केला. ठीक आहे. ग्रीन कॅन्डल केला, ब्रेकआउट केला आणि परत याने खाली क्लोज केलं आणि 3-4 कॅन्डल मोठ्या मोठ्या आपल्याला खाली बघायला मिळतात. त्याच प्रकारे इथेही असं होऊ शकतं. ठीक आहे. सो वेट अँड वॉच करूयात. बघू शकता कसा याने फॉल्स ब्रेकआउट केलेला आहे इथे. नेक्स्ट कॅन्डल रेड असायला पाहिजे. या लेवलचा खाली क्लोज केल्यावरच आपण क्वांटिटीज ॲड करू याच्यामध्ये. वेट अँड वॉच करूयात. बघा निफ्टी शार्पली खाली येते आहे आणि जशा प्रकारे मी तुम्हाला इथे सांगितलं की ह्याने ब्रेकआउट करताना दिसत आहे पण फॉल्स ब्रेकआउटसुद्धा राहू शकतो. सेम कॅन्डल खाली येऊन क्लोज झाली आणि इथे काय आहे, रेझिस्टन्स आहे, ट्रेंड लाईन आहे, म्हणून अगदी इथूनच फिरण्याचे चान्सेस असतात. म्हणून कधीही ब्रेकआउटवरती इथे फॉल्स ब्रेकआउट होऊ शकतो, लिक्विडिटी स्वीप होऊ शकतो. लिक्विडिटी घेतल्या गेली आणि सरळ खाली आलं आहे, म्हणून इथे अपसाईडचा ट्रेड कधीही इथे प्लॅन करायचा नाही. मी काय सांगितलं की या लेवलच्या वरती जेव्हा निघेल त्यावेळेला आपण याला अपसाईड बघू शकतो जाताना. डे हायपर्यंत पण ह्याने नाही गेला, इथूनच हा डाऊनसाईड आलेला आहे. ठीक आहे. बघूयात. हे जे लाईव्ह ट्रेडिंग करण्याचा जो माझा हेतू असतो ह्यामध्ये बघा खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लाईव्ह शिकू शकता. बघा, एक्झॅक्टली माझ्या लेव्हलवरून खाली आलेलं आहे. तर ह्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, जसं की तुम्ही जर इथून एवढा कॅप्चर केलाय, तर इथे एवढी मोठी ग्रीन कॅन्डल बघून आपण घाबरून जातो. ठीक आहे. आपण घाबरून जातो. वरती कुठपर्यंत जाईल ही लेव्हल तुम्हाला माहीतच नसते. तर अशा प्रकारे लेव्हलसुद्धा काढता आल्या पाहिजे आणि आपण तिथपर्यंत ठीक आहे, याच्यावरती क्लोज केलं असतं तर आपण निघून गेलो असतो. कारण की आपला हा जो प्रॉफिट आहे, हा द्यायचा नाही आहे मार्केटला परत आणि इथूनच रेड कॅन्डल येते आहे. म्हणजे मी हा प्रॉफिट होल्ड करू शकते. ठीक आहे, होल्ड करू शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी वगैरे हे जे व्हिडिओज आहे हे तुम्हाला कामात येतील. ठीक आहे. लाईव्हमध्ये ह्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकायला मिळतात, ज्या अगदी इम्पॉर्टंट असतात. खूप जास्त इम्पॉर्टंट अशा गोष्टी असतात जे तुम्ही इथे शिकता. तर व्हिडिओ कधी पूर्ण बघायचा, अर्धा व्हिडिओ बघायचा नाही. ठीक आहे. आपल्याला इथे चांगलं प्रॉफिट असून सुद्धा आपण इथे काय करत आहोत, होल्ड करत आहोत. कारण की बघा डे लोच्या जवळ आहे हा. जर डे लोच्या खाली याने क्लोज केलं तर शार्प डाऊनसाईड मुवमेंट येऊ शकते. ठीक आहे. एक्झॅक्टली आपल्या लेवलवरून रेड कॅन्डल मिळालेली आहे आपल्याला. येस.
तर ही जी कॅन्डल आपल्याला डे वरती जर आपण घेऊन गेलो तर आपल्याला ही डोजी काइंड ऑफ कॅन्डल दिसते, तुम्ही बघू शकता. आणि ही काय कॅन्डल असते, इंडिसिजन कॅन्डल असते. जर डे लो ब्रेक झाला, ठीक आहे, डे लो जर ब्रेक झाला तर चांगले डाऊनसाइड मुवमेंटचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आणि डे लो जर ब्रेक झाला, खाली येऊन क्लोज केलं तर आपल्याला कोणती कॅन्डल मिळेल, वन डेची ही मिळणार आहे इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. तर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल काय आहे, निगेटिव्ह कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ठीक आहे. तर त्या कॅन्डलच्या खाली नेक्स्ट डे आपण परत याला डाऊनसाइड ट्रेड करू शकतो. म्हणून मी सांगते आहे की जर डे लो जरी ब्रेक झाला तर इथे एक पोझिशनल ट्रेड बनतो डाऊनसाइडसाठीचा. ठीक आहे. सो इथे ह्या दोन कॅन्डलमध्ये आपल्याला काय केलं, घाबरवलं गेलं. ठीक आहे. सो भीती दाखवली आणि बघा आला फायनली खाली. येस. आता आपण क्वांटिटी ॲड करू शकतो याच्यामध्ये. क्वांटिटीज आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये. मला वाटत आहे आपण राहू देऊयात क्वांटिटीज, कारण की ऑलरेडी आपल्याला 3700 प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. आपल्याला किती 4,500 रुपयाचं प्रॉफिट पाहिजे, तसंही तेवढं आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. क्वांटिटीज ॲड करायचं आपण राहून देऊयात. 3700 रुपीज, 4,500 आपल्याला मिळाले, आपण निघून जाऊयात. तसं बघितलं तर आताही चांगलं प्रॉफिट चालू आहे आपल्याला. पण डे लो ब्रेक होण्याचा आपण खूप वेळचा वेट बघत होतो आणि फायनली डे लो ब्रेक झालेला आहे. ठीक आहे. तर आले 3,800 रुपीजचं प्रॉफिट चालू आहे आपल्याला, जे की आपल्याला माझं एका दिवसाचं जे मी प्रॉफिट एक्सपेक्ट करते मार्केटकडून ते मला आताही मिळालेलं आहे. म्हणून मी इथे क्वांटिटीज ॲड करत नाही आहे. ठीक आहे. चालेल, चालेल. कारण की आहे आपल्याला इथे स्पेस आहे. कॅन्डलनी जर क्लोज केलं डाऊन साइड तर चांगला हा खाली येऊ शकतो. आता डाऊन साइडसाठी लेवल काय आहे, ह्याला जर बघितलं तर हा ऑल टाईम लोच्या खाली आहे. ठीक आहे. ऑल टाईम लोच्या खाली आहे. डेवर जर आपण याला बघितलं, वन डेचा चार्ट किंवा आपण वीकलीचा चार्ट बघूया, 1 वीकचा चार्ट बघूया, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. हे तुम्ही बघू शकता. इथे हा जो आहे ऑल टाईम लो वरती आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये आपण कसं ड्रॉ करणार, लेवल कसे आपण फाइंड करणार डाऊन साईडसाठी, तर आपण याला एक राऊंड लेवल जी जवळ आहे, ठीक आहे, डाऊन साईड जी जवळ आहे राऊंड लेवल ती आपण ठेवू शकतो. जसं की ही फर्स्ट लेवल आपण ठेवू शकतो 285. ठीक आहे. तर मी याला इथे काय करणार, एक लेवल ड्रॉ करणार. तसं बघितलं तर आता हा इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. पण येस, आपल्याला 4,500 वगैरे मिळाले, आपण निघून जाऊयात. वेट करूयात. चालेल. बघा, क्वांटिटीज आपण ॲड करणार होतो या लेवलच्या ब्रेकडाऊनवरती. आपल्याला ऑलरेडी 3,800 म्हणजे जेवढं माझं प्रॉफिट असतं दिवसाला, मला जे पाहिजे ते इथेच मला अचीव्ह झालेलं आहे. ठीक आहे. तर मी इथे रिस्क घेणार नाही आता. ठीक आहे. मी रिस्क घेणार नाही. 1-2 स्पाईकमध्ये मी इथे बाहेर निघून जाणार.
एक दोन कॅन्डल जर चांगल्या मला मिळाल्या या लेवलच्या खाली, तर मी इथे निघून जाणार, कारण की मला जे पाहिजे ते ऑलरेडी अचीव झालेलं आहे. ठीक आहे, जास्त ग्रीडी बनायचं नाही आहे आपल्याला इथे. छानच, जस्ट ही कॅन्डल आणखीच खाली क्लोज व्हायला पाहिजे. चांगला मुवमेंट येऊ शकतो डाऊन साईड. ब्रेकडाऊन तर झालेला आहे, पण तरीसुद्धा आपल्याला 15 मिनिटची जर कॅन्डल मिळाली ना इथे, 15 मिनिटाची, छानच मुवमेंट येऊ शकतो मग. म्हणजे ह्याने 15 मिनटं या लेवलच्या खाली सस्टेन केलं पाहिजे. ठीक आहे, क्वांटिटीज तेवढ्याच ठेवूयात आपण, ॲड केल्या नाही आहेत. रिस्क घ्यायला परवडत नाही आपल्याला इथे, कारण चांगला प्रॉफिट आहे आपल्या हातात. डे लो ब्रेक करून सुद्धा निफ्टी बघू शकता टाइम स्पेंड करते आहे खूप जास्त. सॉरी, निफ्टी नाही, हा स्टॉक. डे लो ब्रेक करून सुद्धा इथे बघा मोमेंट काहीही नाही आहे, काहीच मोमेंट दिसत नाही आपल्याला. ह्याच्यामध्ये आपण सकाळी एंट्री घेणार होतो आणि लेवल तर ब्रेक केलेली आहे आपली. डे लोच्या खाली क्लोज केलं तर आपण ह्याच्यामध्ये पण एक एंट्री प्लॅन करू शकतो छोट्याशा मुवमेंटसाठी. बघूयात. निफ्टीमध्ये इथे मोठा सपोर्ट आहे, तर इथे एंट्री जर आपण घेतली आणि हा फिरू शकतो, कारण की निफ्टी सपोर्टवरती आहे. ठीक आहे, ह्याने जर तेव्हाच ब्रेकडाऊन दिला असता तर येस आपण इथे ब्रेकडाऊनवरती प्लॅन केला असता, पण ह्याने खूप टाईम लावून हा ब्रेकडाऊन करतोय, तर आता आता इथे एंट्री घेण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. ठीक आहे, डाऊन साईडसाठी, कारण की निफ्टी सपोर्टवरती आहे. ठीक आहे, सो अवॉइड करूयात. बघूयात, याला जस्ट आपण ऑब्झर्व करूयात की हा जो ट्रेड आहे, इथे जर आपण याला प्लॅन केला छोट्याशा स्टॉप लॉस सोबत, तर हा कशा प्रकारे इथे आपण हा स्टॉप लॉस ठेवूयात. किती 9 पॉईंटचा स्टॉप लॉस बनतोय. 18 पॉईंटचा इथे आपण टार्गेट ठेवूयात. जस्ट ऑब्झर्व करत आहोत आपण याला, घेत नाही आहे मी याच्यावरती, कारण की बघा लेवल बघून कधी पण आपल्याला डिसिजन घ्यावे लागतात. निफ्टी ऑलरेडी सपोर्टवरती असल्यामुळे मी अवॉइड करते हा ट्रेड. स्टॉप लॉस लागू शकतो. ठीक आहे, हा वरती निघू शकतो. जे ऑलरेडी आपलं बुक झालेलं पण नाही आहे. हा जर बुक झाला असता तर ठीक आहे, आपण दुसरा ट्रेड बघितला असता, पण हाच एवढा टाईम लावत लावत इथपर्यंत आलेला आहे, तर हो आहे, येईल खाली, चालेल. जस्ट ऑब्झर्व. 15 मिनिटची कॅन्डल खाली क्लोज करून सुद्धा तुम्ही बघू शकता हा इथे टाईम लावतो आहे. तसं बघितलं तर ह्याने निघायला पाहिजे या कॅन्डलमध्ये तरी. नेक्स्ट 15 मिनिटची कॅन्डल लो ब्रेक करून डाऊन साईड क्लोज करायला पाहिजे. ठीक आहे, आणि इथे रेजिस्टन्स सुद्धा आहे, तर हा इथून रेजिस्टन्स घेऊन परत खाली येण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आपण हा ट्रेड होल्ड करतो आहोत.
चला 5000 प्रॉफिट होईल आपल्याला जर टार्गेट हिट झालं तर. सकाळपासून होल्ड केलेला आहे, मोमेंट काहीच नाही आहे याच्यामध्ये. डे लो ब्रेक करून सुद्धा बघा हा कशा प्रकारे आलेला आहे. ठेवूयात का, कारण की निफ्टी डे लो ब्रेक करते आहे. चला आपण ठेवून घेऊयात टार्गेट. हा चालेल, आज होल्डच करूयात. निफ्टी डे लो वरती आहे. निफ्टीमध्ये खूप मोठा लेवल ब्रेक होणार आहे डाऊन साइड, त्यामुळे आपण इथे होल्ड केलेला आहे ट्रेड. ठीक आहे, 5000चं प्रॉफिट झालेलं आपल्याला. इन्व्हेस्टमेंट खूपच कमी होती आपली. बॉटल घे. लेवल ब्रेक होती आहे निफ्टीमध्ये डाऊन साइड. आपण आलाय बघा, इथे एंट्री होती आपली, वरती गेला, स्टॉप लॉस हिट केला नाही आणि जस्ट ऑब्झर्वेशनचा ट्रेड होता हा आपला. येस, निफ्टी ब्रेक करती आहे लेवल. $5100. अगदी सपोर्टवरती आहे निफ्टी, खूप मोठा सपोर्ट आहे हा. याला तुम्हाला मी दाखवते. हे बघा, डेलीवर जर मी घेऊन गेले तर अशी ट्रेंड लाईन आहे. हे बघा, बजेट डेच्या दिवशी हा फॉल आलेला होता, एक्झॅक्टली इथून सपोर्ट घेतलेला होता. इथे ट्रेंड लाईन बनती आहे आणि ती ब्रेक होती आहे, म्हणजे चांगला इथे डाऊन साइड मुवमेंट येऊ शकतो निफ्टीमध्ये, किंवा सपोर्टही घेऊ शकते निफ्टी, असं काही नाही आहे. या ट्रेंड लाईनवरती सपोर्टसुद्धा घेऊ शकते. पण जर ब्रेक झाला डाऊन साइड तर स्टॉक्स पण चांगले येऊ शकतात डाऊन साइड. ठीक आहे, आपण आता याच्यामध्ये ना टार्गेट आपण वाढवून देऊयात.
जर निफ्टीने खाली क्लोज केलं तर शार्प येऊ शकतं खाली मार्केट. रिजेक्शन घेते आहे निफ्टी. सुपर 5,500 रुपये. निफ्टी सपोर्टवरती येऊन ग्रीन कॅन्डल बनवायला नाही पाहिजे. इथे जसं काय आहे, इथे ट्रेंड लाईन आहे, ठीक आहे. ट्रेंड लाईनवर काय असतात, बायर्स असतात. आता इथे काय बनत आहे, एक मोठी कॅन्डल बायर्स ट्राय करत आहेत आणि ह्या बायर्सला हरवून जर परत आपल्याला रेड कॅन्डल मिळते, खाली क्लोज करते, या ग्रीन कॅन्डलच्या शार्प फॉल येताना आपल्याला दिसू शकतो, ठीक आहे. शार्प डाऊनसाईड मार्केट येताना आपल्याला दिसू शकतं. निफ्टीने एक्झॅक्टली तिथे सपोर्ट घेतला आहे. शिट. नेक्स्ट कॅन्डल इम्पॉर्टंट आहे निफ्टीमध्ये. आणि इथे काय आहेत, ट्रेंड लाईन्स सुद्धा आहेत. एक्झॅक्टली सपोर्टवरून फिरलं आहे बघा. आपण इथे ऑर्डर आपण एक्झॅक्टली लेवलवरून फिरलं आहे मार्केट. आता आपण नाही याला जास्त होल्ड करूयात. निफ्टीने चांगली मोठी कॅन्डल बनवलेली आहे सपोर्टवरती. बापरे, बघू शकता. आपल्याला निघणं बेटर राहील इथे. ओके, 4,000 बुक झालेत. ओ शिट, 4,000 बुक झालेत. चला, आपल्याला 5,500पर्यंत प्रॉफिट दिसलं होतं. पण तुम्ही कॅन्डल बघू शकता. ह्या कॅन्डलमध्ये किती मोठी ही कॅन्डल आहे. अगदी सपोर्टवरून ही कॅन्डल बनलेली आहे. तर चालेल, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. एक्झिट झालेला आहे. आपण इथून ते इथपर्यंतची मोमेंट कॅप्चर केलेली आहे. बेस्ट ट्रेड होता, चालेल. इथे एक्झिट केलं असतं तर ओके आहे. बघा, इथे लेवल ब्रेक करत होती निफ्टी म्हणून आपण होल्ड करून ठेवला. चालेल, प्रॉफिटमध्ये क्लोज केलं ते इम्पॉर्टंट आहे. चला, आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल तर नक्कीच लाईक करून घ्या या व्हिडिओला. आणि लाईक जास्तीत जास्त करा, शेअर पण करा जास्तीत जास्त, जेणेकरून मी अजून व्हिडिओ तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येणार, ठीक आहे. लाईक भरपूर करा, शेअर करा फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबरसोबत. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट. आणि टेलिग्रामवरती नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्रामची, जॉईन करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, थँक्यू.